नावाही पहिलाही नोंद घ्यावी। पोलीस कमिशन आल्याशिवाय आम्ही जागा रिक्त करणार नाही, नोंद घ्यावी। कारण की आमची तक्रारच या पोलीस स्टेशनच्या विरोधात आहे। मग ती तक्रार तुमची तक्रार तुमच्याकडे कशी मांडता येईल? आम्हाला शांततात 5 मिनिटात मोर्चा संपवायचा आहे, तुम्ही साथ देत असेल तर। काल आपण अरविंद शेट्टी यांच्यावर एक FIR दाखल केली। ती FIR पहिला एक आपल्याला खासगी ठेकेदाराने केली। त्या ठेकेदाराकडे ते प्लान नकाशे किंवा ते बांधायचा अधिकार होता की ना होता कुठलीही आपण शहानिशा केली नाही आणि डायरेक्ट FIR घेतली। ती चुकीची FIR दिली म्हणून ठेकेदारावर कारवाई व्हायला पाहिजे। कारण की त्याला ज्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये नसताना राजकीय दबावाखाली तरी काम करायला घेतलं, कोणाला नुकसान द्यायचं म्हणून त्याच्यावर FIR घ्या, ही आमची पहिली मागणी। दुसरी, योगेश काले नावाचा अधिकारी आपला PSI असेल API असेल, त्यांनी त्या ठिकाणी आमच्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे त्याची, त्यांनी जाग्यावर त्या ठेकेदाराला सांगितलं तू काम कर, तुमचं काम लॉ अँड ऑर्डरचं होता, त्यांनी सुद्धा बेकायदेशीर काम मध्ये सहभाग घेतला। म्हणून योगेश काले नावाची अधिकारीची FIR या पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही रजिस्टर केल्याशिवाय आम्ही जाणार नाही। 2 नंबर 3, दुसऱ्या दिवशी MMRDAचा अधिकारी येतो, 353 एखादा लोकसेवकांना मारण केली, दादागिरी केली, सेवक काय केलं तर ती व्हायला पाहिजे। तो त्या दिवशी घरी होता, दुसऱ्या दिवशी येऊन FIR देतात आणि तुम्ही घेतात बेकायदेशीरित्या, ती सुद्धा चूक आहे म्हणून त्याच्यावर करायला पाहिजे FIR। तिसरं, महानगरपालिकेचा अधिकाऱ्यांचे पत्र दिलं, ते महापालिकाची बापाची जागा नव्हती, त्या अधिकाऱ्याची बापाची जागा नाही, तो 7 बारी अजूनही MMRDA किंवा महापालिकेचं नावाचं नाही, तुम्ही कुठलीही शहानिशा न करता परत FIR घेतली म्हणून त्या महापालिकेचा अधिकारीवर पण कारवाई झाली पाहिजे। 5वा, ज्या आयोगाने इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने कुठलेही कागदपत्र न घेतलं, जसं आपला जावई झाला आहे आणि तुम्ही FIR नोंदून घेतली, त्या आयोगावर सुद्धा आमची FIR घ्यावी। नंतर सुद्धा तुम्ही चौकशी करा, अरविंद शेट्टी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा आणि संबंधित आम्ही जे नावं दिली तुम्हाला आमच्याकडे पुरावे सकट आहे, ज्या आम्ही बोलतो तर ठणकून बोलतो आणि छाती ठोकून बोलतो। त्या सगळ्यांवर 20 वर्ष महापालिकेवर आम्ही राज्य केलंय आणि आम्हाला माहित आहे कायदा काय, ज्या जागेवर उभा आहे ना ती सुद्धा अख्खी इमारत इल्लीगल आहे। आम्हाला शिकवायला लावू नका। तुम्ही किती बदल केले, तुमच्यावर MRTP व्हायला नको का? तुमचं काय घरची जागा आहे का? कधी हा रूम बांधला, कधी तो रूम बांधला, कधी हा कॅबिन बांधला, कधी हा बाहेर काढला, पण आम्हाला शिकवायला लावू नका आणि आम्हाला समजायला लावू नका। आम्ही तुमच्यापेक्षा चांगला महापालिका चालवली आहे। त्या 5 मुद्द्यावर आमची FIR घ्या, तिथपर्यंत आम्ही इकडनं जागा रिक्त करणार नाही। बरोबर आहे? इस हरकत के पीछे कौन है, किसके दबाव में या किससे पैसा लेके काम किया है, उसका नाम हमें चाहिए कि आप इसमें बलि क्यों पड़े। इसलिए शर्म करो, होश में आओ, बेगुनाह